मी कुठेही गेल्यानंतर प्लास्टिक मला जरी दिलं ना, ते सहजने त्याला परत करतो, मला देईल. आपलंच घर तयार करा आणि लावा. कुठे बिघाड आम्हाला देईल का? झाड आम्हाला शासन दिलं, झाडाची कॉस्टच काय आहे? 50 रुपयाचं झाड फांद्या जरी तोडायचं असेल तरी ते कायद्याने गुन्हा आहे. परवानगी घेऊनच आपण ते करतो. 90% लोकांकडे तोट्या नाही आहे. शिकलेला हा माणूस जर तोटी लावू शकत नसेल, रेड लाईन म्हणजे काय? 100 वर्षामध्ये एकदा जरी पूर आला असेल, ते पात्र ती जागा सोडून द्यायला पाहिजे. तुम्ही पाहत आहात न्यूज अर्बन 24, तुमचा आवाज आमची ओळख. नमस्कार. न्यूज अर्बन 24च्या आपल्या या स्टुडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या दर्शकांसाठी भेटीला आले आहेत श्री मुरलीधर बेलखोडे सर. नमस्कार. नमस्कार. निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, आज या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांनी वर्धा जिल्ह्यात जे ऑक्सिजन पार्क निर्मिती केलेली आहे त्याचा इतिहास आपण त्यांच्याचकडून आज जाणून घेऊ आणि इतरही गोष्टींचा उलगडा त्यांच्याकडून आज आपण या मुलाखतीतून करून घेऊ. सर, आताच्या वातावरणाचा आणि निसर्गाचा तुम्हाला काय फरक जाणवतो? नक्कीच आपण बघितलं असेल, या 1 महिन्यामध्ये मे पासून आपण बघितलं तर भारतामध्ये सर्वात जास्त तापमान वर्धा नंबर 1 वर म्हणजे 46च्याही पलीकडे गेलेलं आहे. आणि हे अपेक्षितही होतं. म्हणजे साधारणतः आपण बघितलं सर्वांच्या मनामध्ये की इतकं तापमान आणि वर्धेमध्ये का? याचं कारणही असं आहे की आपण ग्लोबल वॉर्मिंगचा जो विचार करतो आहे, त्याचे चटके हे सर्वसामान्य माणसाला नक्कीच बसणार आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपला विदर्भ जर म्हटलं, जसं अकोला आहे, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा, तर त्यामध्ये वर्ध्यातलं तापमान हे खरोखरच म्हणजे उच्चांक त्यांनी गाठलेला आहे. खरोखरच सर्वांपुढे आव्हान पण आहे आणि चिंतेची बाब आहे. याकरता आपण सर्वांनी सर्वात आधी मी हे म्हणेल की या तापमानाकडे बघून पुढीचं जे भविष्य आहे त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. हा ग्लोबल वॉर्मिंगचा जरी परिणाम असला, पण प्रत्येकाने आपण त्याच्यात सहभाग घेऊन हे कमी करण्याकरता आपण प्रयत्न जरूर करायला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. यावर्षी वर्ध्याचं तापमान सर्वात जास्त होतं. म्हणजे जनरली दरवर्षी अकोला, चंद्रपूर ही शहरं फार तापतात, पण यावर्षी वर्धेने ते पण मागे टाकलेलं आहे. म्हणजे फारच जास्त नक्कीच. उच्चांक होता. पण खरं कारण आपल्या इथे तर कारखाने पण जास्त नाही, तरी पण इतकं का तापमान असेल असं तुम्हाला वाटतं वर्धेचं? खरं तर हा पूर्ण भारताचा आपण विचार केला तर मध्यभागी हे येत आहे. तसंही आपलं वर्धेचं टेम्परेचर इतर भागापेक्षा विदर्भाचं हे जास्तच असतं. पण गेल्या 8-10 वर्षामध्ये आपण जर बघितलं, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे हा हरित पट्टा आहे. आणि आपल्याकडे 33% हिरवळ असली पाहिजे, हे एक त्याच्यात नियम आहे. परंतु ह्या गेल्या दशकामध्ये जर आपण विचार केला, कारण विकास जो म्हणतो आपण, रस्त्याची जी जाळे तयार करण्यात आलेली आहे, विकास असायला पाहिजे, परंतु तो सस्टेनेबल असायला पाहिजे, शाश्वत असायला पाहिजे. कारखाने आपल्याकडे नाही हे जरी मान्य केलं तरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली आहे. आपल्या वर्धेचा जर विचार की जवळपास 12 ग्रामपंचायत येतात आणि त्या ग्रामपंचायतकडे जाणारा जो काही भाग आहे, तुम्ही कुठल्याही दिशेने जा तर आपल्याला वृक्ष तिथे तोड झालेली दिसेल. म्हणजे जे वातावरण आहे, जो हवा आहे, तो आपल्या शहरात तर कॉन्क्रीटची जंगलं आहेत. शहरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करू शकत नाही, कारण प्रचंड समस्या त्यामध्ये आहे. आणि जे तापमान, सिमेंटचे रोड जे आहेत दिवसभरामध्ये तापतं आणि ते नंतर जसं सायंकाळ होत जातं तसं ते पुन्हा थंड होण्यापेक्षा ते गरम हवा बाहेर सोडतं. त्यामुळे आपलं इथलं टेम्परेचर, वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये, ते नक्कीच सर्वांना ते घातक आहे. याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. विकासानेच घात केला असं म्हणायला विकास असायला पाहिजे, पण त्याला सोबत असायला पाहिजे. आपण बघितलंय, पवनार बघितलं, नागपूरला जाताना बघितलं, जी हिरवळ होती आणि झाड एका दिवशी तयार होत नाही. त्याला प्रचंड म्हणजे माणूस आणि झाड याचा जर विचार केला, आपण मुलाला जन्म दिल्याबरोबर काही तो मोठा होत नाही. त्याचं संगोपन करतो आपण, पूर्ण त्याची व्यवस्था करतो. त्या पद्धतीने माणसानेही आज वृक्षाकडे, झाडाकडे बघण्याची काळाची गरज आहे. आतापर्यंत आपण लक्षही दिलं नाही. झाड लावलंय, किती लावलंय, टार्गेट दिलेलं आहे, 1 झाड लावलंय, पण त्याला पुढच्या वर्षी ते वाढलं की नाही,
मी तर असं म्हणेल की त्याचा दरवर्षी आपण आपला जसा वाढदिवस साजरा करतो तसं लावलेल्या झाडाचा दरवर्षी आपण त्याचा वर्धापन दिवस केला पाहिजे, साजरा केला पाहिजे. कारण तो आपल्याला खूप देतोय, आपल्याकडून काही मागत नाही ना. तो म्हटलं की तुम्हाला ऑक्सिजन दिला तर आम्हाला पैसे द्या असं म्हणतही नाही. नाही. आणि इतकं प्रचंड दुर्लक्ष झालं. विशेषतः मी असं म्हणणार नाही, शिक्षणाने मनुष्य नक्कीच विचारवंत व्हायला पाहिजे, त्याचं अनुकरण व्हायला पाहिजे. विचार करायला लागला तो, पण अनुकरणामध्ये कुठं कमी जास्त पडतोय. त्यामुळे पर्यावरणाचं प्रचंड जे नुकसान झालंय, आपण शिकलो आहे, पण त्या दृष्टीने विचार करत नाही. मला असं वाटतं की शिक्षणाचा उपयोग पर्यावरण संरक्षणाकडे विशेष लक्ष देऊन जर केलं तर मला वाटतं हे जे काही संकट आहे भविष्यामध्ये ते नक्कीच कमी करण्याचं संकट तर आहेच, आहेच. कारण ती सर्व तयारी झालेली आहे. आपली पिढी ठीक आहे, पण पुढच्या पिढीसाठी आपण काय देऊ शकतो याकरता आपण विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडच नाही तर आता त्याला हा शब्द जोडा लागले, संवर्धन, तेव्हाच ते आपल्याला कुठेतरी आपण कमी करू शकतो आहे. सर, वर्धेमध्ये तुम्ही जे ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे ते तर सुरुवातीला अगदीच खडकाळ जमीन म्हणजे पहाडच होता, तो कोरडा पहाडच होता. त्याचं तुम्ही कसं ते संवर्धन केलं आणि कसं ते म्हणजे ती संकल्पना सुरुवात मूळ आलं कुठून? तुम्हाला असं का वाटलं की तिथेच आपण ते सगळं करावं म्हणून? खरं तर ऑक्सिजन पार्कचा इतिहास खरंच म्हणजे ते चॅलेंज आमच्या समोर हो. होत आहे. खरं त्याच्या आधी मी थोडं वृक्षारोपणाची चळवळ जी सुरुवात झालेली आहे ती मी ज्या ठिकाणी राहतो, निसर्ग नगरी म्हणून ज्याला नाव दिलेलं आहे, तिथूनच मी सुरुवात केलेली आहे. आणि 1990ला एक झाड म्हणजे गृहप्रवेश वृक्ष, मी तिथे घर बांधलं आणि गृहप्रवेश वृक्षापासून सुरुवात केली. माझ्यासोबत अजबराव गायकवाड जे खूप सिनियर होते, लोणारे आहेत, प्राध्यापक दिलीप चिंताराव, हे मंडळी जोडली. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण घर बांधतोय आणि घराच्या परिसर आवश्यक पण आहे, ते जीवन आवश्यक आहे, पण ज्या आपण प्लॉटमध्ये घर बांधतो तिथे असलेली हिरवळ आहे, ते झुडप आहे, ते आपण काढून टाकतो आणि नैसर्गिक संसाधने जे वापरतो, वीट आहे, रेती आहे, ह्या सर्व गोष्टी वापरतो. त्याची भरपाई म्हणून आपल्या घरापुढे एक झाड लावलं पाहिजे. म्हणून गृहप्रवेश वृक्ष आम्ही ही संकल्पना तिथून सुरुवात केली. मग एक घर एक वृक्ष अशी चळवळ सुरुवात केली आणि विशेषतः लोकांना पुढे जायचं, म्हणजे त्या कॉलनीमध्ये घरही नव्हते, पण कोणी घर बांधलं की आम्ही आवर्जून त्याच्याकडे ते बोलवायचं, आम्ही गेलं की एक झाड घेऊन जायचं. त्याचं कडे जे मटेरियल असेल शिल्लक तर त्यांनी कठाळा तयार करावा किंवा विटांचं एक छोटंसं संरक्षक त्यांनी तयार करावं, हे त्याला आधी तयारी करायला लावायची. पण त्यांनी जे केलंही नाही ते आपण एक ट्रीगार्ड लाकडाचं करून त्याच्या घरी घेऊन जाऊन भेट म्हणून झाड पण द्यायचं. आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आजही आमच्या निसर्ग नगरीमध्ये तुम्ही बघाल तर 400-450च्या वर झाड, एक घर एक झाड. कालांतराने प्लॉट आले, मध्यभागी ते झाड आलं, ते तोडलं गेलं, पण सुरुवातच तिथून झाली. आणि असं वाटलं की नाही, या आपण हे काम करायला पाहिजे. 1989ला सुरुवात केलं, 90ला ते रजिस्ट्रेशन तर आम्ही करायचंच नाही असं ठरवलं की आपण सर्व मिळून करूया. आणि मग त्याचं एक घर एक वृक्ष, मग स्मृती वृक्ष, मग वाढदिवस वृक्ष आहे, त्यानंतर मग सेवा स्वीकृती, सेवानिवृत्ती, नूतन वर्षाभिनंदन, म्हणजे मुलं नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं आपण झाड लावून करू शकतो. अशा ज्या संकल्पनेमधून ते लोकांमध्ये रुजवलं गेलं आणि अनेक दानदाते पुढे आले. हे सर्व हा जो प्रोजेक्ट आहे निसर्ग सेवा समितीची जी वाटचाल आहे हे लोकसहभागातून आहे, लोक चळवळ आहे. म्हणजे प्रत्येकाला आम्हाला ते सांगावं लागलं किंवा रुजलंही, मनामध्ये आहेच की झाड लावलं पाहिजे, आपलं स्वतःचं झाड आपण लावावं, त्याचं कठडा तयार करावं आणि तिथून आपण ते सुरुवात केलं आहे. आधी लाकडी कठडे, मग त्याच्यामध्ये त्याला काही लाईट नव्हतं, मग लोखंडी, आणि विशेषतः म्हणजे ढोबळे जे त्यांचं वर्कशॉप जे होतं ते आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिगर आणि लोकांनाही परवडलं असं, त्याची कॉस्ट जास्त नको, स्वस्त याच्यामध्ये आपण कसं तयार, असे अनेक प्रयोग आम्ही करत आलो आहे. आज जर बघितलं तर आमचे 50,000च्या वर ट्री गार्ड, वृक्ष संरक्षण, जे आम्ही 100 रुपयापासून सुरुवात केलं, आज आत्ता कॉस्ट वाढत गेल्या आणि लोकांनी भरभरून साथ दिली. ट्री गार्ड सोबत झाड लावायचं आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी एक यंत्रणा अशी उभी केली आणि एक वेबसाईट ठेवली, जस्ट यू डायल फॉर अ ट्री. झाडासाठी फोन करा, आमचा सेवक येईल, सहकारी येईल, आपल्या घरी येईल, ट्री गार्ड पण घेऊन येईल, खड्डा खोदून देईल, झाड तुम्हाला जे पाहिजे ते झाड आम्ही देऊ. आजही चालू आहे, म्हणजे अजूनही काही थांबलेलं नाही आहे, उलट आता काम सांभाळत नाही आहे, पण लोकांचा विश्वास वाढला. मग हळूहळू, कारण हे सर्व साधनं त्याला कमी खर्चामध्ये आणि अगदी व्यवस्थित मिळत असल्यामुळे त्याला, नाहीतर स्वतः आपण गेलो तर खड्डा खोदणारा वेगळे पैसे घेतो, झाडाची वेगळं आपली कमर्शियल ते वसुली करतात, पण आमच्याकडे ही सर्व यंत्रणा असल्यामुळे
कमीत कमी खर्चामध्ये आणि संरक्षणाची जबाबदारी. हम्म. त्यांनी पाणी जरी नाही टाकलं तर 3 वर्षापर्यंत आमचा माणूस आमच्याकडे सायकल रिक्षा, त्यावेळेस सायकल रिक्षावर ड्रम लावून पाणी घेऊन जाणं, आजही माझ्याकडे 27 वर्ष झाले. खरं तर त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करायला पाहिजे. विठ्ठल नावाचा जो आहे आदिवासी समाजाचा आहे, पण त्याला वृक्षाविषयी म्हणजे आपला कान पिरगडल्यानंतर आपल्याला ज्या वेदना होतात, तर झाडाचं पान जरी वाढलं तर तो जाऊन बरोबर त्या झाडाला पाणी, त्याला पूर्ण माहिती की मी झाड कुठे लावलेलं आहे. आज 30 वर्षाचा प्रवास झालेला आहे बापरे. आणि हे आमचं काम चालू असताना विशेषतः वर्धा शहरामध्ये बरेच लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलं आहे आणि पुढे आलेत. म्हणून आपण कुठल्याही भागात बघाल तर ते होतं. देवळीला जेव्हा तळसाहेब नगराध्यक्ष होते तेव्हा 150 झाडं आम्ही त्यांना तिघडसर लावून दिले. वर्धेला नगर परिषद जेव्हा सुरुवात, इथे 1,500 झाडं प्रत्येक वॉर्डामध्ये लावले आणि अजूनही बरेच ठिकाण आमचे शहरामध्ये एका वॉर्डामध्ये असा हा जो प्रयोग चालू होता. त्यावेळेस मिलिंदजी म्हैसकर इथे वर्धा शहरामध्ये आले. त्यांनी अमरावतीची टेकडी जी आहे माळ टेकडी, तिला हिरवं केली होती, तिथे ते सीओ होते. इथे जिल्हाधिकारी आल्याबरोबर त्यांनी इथल्या सर्व टेकड्यांचा अभ्यास केला आणि मग कोणीतरी माझं नाव सुचवलं. मी पण त्यावेळेस जॉबमध्ये होतो, बँक ऑफ इंडियामध्ये होतो आणि त्यांनी मला बोलावलं. आम्ही दोघांनी इथल्या सर्व टेकड्या आज तुम्हाला दिसतात, म्हणजे विद्यापीठाच्या 5 टेकड्या ज्याला आपण पंचटीला म्हणतो, म्हणजे 100 एकर त्या 5 टेकड्या आहेत, त्यासुद्धा आम्ही स्वतः फिरलो. त्यानंतर बुद्ध टेकडी आहे, आत्ता मी जे काम करतो ती टेकडी, अशा तिकडे सचिन पवाडे सर करतात, ह्या सर्व टेकड्या फिरलो. पण इथे पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सरांनी म्हटलं की ही टेकडी आम्ही तुम्हाला देतो आणि वृक्षारोपणाकरता त्यांनी वर्ष 2000 मध्ये ती टेकडी आम्हाला दिली. आणि त्यावेळेस असं वनविभागाचे लोक आले, कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावलं, सर स्वतः आमच्या पुढे आले, त्यांनी सांगितलं GSD वाल्यांना बोलावलं, पण त्या टेकडीवर वृक्षारोपण होणार नाही आणि लागवड केल्यानंतरही ते सर्व्हायव्हल होणार नाही, त्याचा रेट असं होणार, असं पत्रसुद्धा मला देण्यात आलं. वनविभागाने साहेबांना दिलं, कलेक्टर साहेबांना, त्यांनी मला ते दिलं. मग साहेब म्हणाले की नाही आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे वन विभागाचं म्हणणं होतं की तिथे झाडं जगू शकणार नाही. नाही, आणि तसंच तो स्टार्ट आहे, म्हणजे हार्ड आहे. खडकांचे वेगवेगळे प्रकार असतात अतिशय, हा. आणि झाडंही आपल्याकडे तसे आहे, म्हणजे आपटा म्हटल्यानंतर खडक पडून ते बुडामध्ये जाऊ शकतो, हो. पण कडुलिंबाचं तेवढं नाही आहे, ते सर्व्हायव्हल होण्याला वेळ लागतो. ह्या सर्व त्यांनी स्टार्ट दिला. 2.5 एकराची जी टेकडी होती, पण आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं. विशेष म्हणजे साहेबांनी, आमची संस्था रजिस्टर नव्हती त्यावेळेस, त्यांनी मदत केली. त्याच दिवशी प्राध्यापक दिलीप चिंतावार, अजबराय गायकवाड, आमची संस्था एका दिवसात रजिस्टर करून दिली आणि 2.5 एकराची ती टेकडी आम्हाला हँडओव्हर केली वृक्षारोपणासाठी. आणि साहेबांनी स्वतः फेन्सिंगसाठी त्यावेळेस वाटते मला आठवते 80,000चा एक चेक दिला होता. 3 लाखाचं ते बजेट होतं, पण आम्ही लोकसहभागातून ते फेन्सिंग केलं आणि 2.5 एकराच्या टेकडीवर कामाला सुरुवात केली वर्ष 2000 मध्ये. सर्वात आधी आम्ही त्याला वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं. म्हणजे पावसाचं पडणारं पाणी, म्हणजे पडणारं पाणी त्याला धावण्यापेक्षा त्याला थांबवलं आणि जमिनीमध्ये ते कसं गाडलं जाईल हा प्रयोग कंट्रोल करून आपण 2.5 एकराच्या टेकडीवर तो पहिला प्रयोग केला. खड्डे तयार केले, त्यामध्ये बाहेरून माती आणून भरली आणि 1000 झाडं वर्ष ऑगस्ट 2000 मध्ये लावलीत, वेगवेगळ्या प्रजातीची. आणि तेव्हापासून एकाच वेळी एका महिन्यामध्ये 1000 झाडं लावलीत, खड्डे तयार करून कंटूर केले, दगडी बंधारे त्या ठिकाणी, आणि संपूर्ण टेकडीला आम्ही वॉटर हार्वेस्टिंगचं काम 2000 मध्ये केलं. आणि त्याच्यामुळे आता जो सर्व्हायव्हल रेट आहे तो खरोखरच चांगला आहे म्हणायला हरकत नाही. याचं कारण काय, कॅच द रेन, म्हणजे पावसाचं संपूर्ण पडणारं पाणी आपण त्या सर्व टेकडीच्या बाहेर जाऊ दिलेलं नाही. डीप सीसीटी म्हणजे खोल अशा नाल्या तयार केल्या, म्हणजे येणारं पाणी तिथे, त्यामुळे आता सर्व्हायव्हल रेट पण चांगला आहे. गौण खणीज पण जात नाही त्या ठिकाणून, कारण पहिला 2.5 एकरा तिथून टेकडीवरनं मुरुम बाहेर घेऊन जायचं. शासनाचंही पण जे काही हे होतं, महसूल डुबत होता तोही थांबला, वृक्षराजी पण तयार झाली आहे आणि वॉटर हार्वेस्टिंगचं काम झालं. माढाचं बघितलं त्यावेळेस की 300-300 फूट खोल करोडी पाणी नव्हतं बोरला. आज अशी व्यवस्था आहे, आत्ताच आम्ही बोर केलं, पाणी कमी पडतं तर अगदी 150 फुटावर 2.5 इंच पाणी लागलेलं आहे. तर हा दीर्घकालीन जो प्रवास आहे खरंच आव्हान होतं. आणि आत्ता आम्हाला त्या टेकडीला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. आम्ही रजत जयंती महोत्सवी वर्ष ऑक्सिजन पार्कचं यावर्षी आम्ही साजरा करत आहोत. नंतर नवाल साहेब पण आले, आधी 2.5 एकर होतं. नवाल साहेब आल्यानंतर पुन्हा वर्धा शहराचा अभ्यास करून तिन्ही टेकड्या, म्हणजे वैद्यकीय जनहित मंच आणि जनसेवा मंच, या सर्व वेगवेगळ्या टेकड्यांना पुन्हा फेन्सिंग करून आज आमच्या ऑक्सिजन 11 एकर टेकडी आहे. आणि 11 एकर टेकडीला पुन्हा वॉटर हार्वेस्टिंगचं काम आम्ही
2017मध्ये केलं, रिओपन केलं आणि तेच नियोजन करून आज जवळपास 25,000च्या वर झाडं त्या ठिकाणी आहे. 25 वर्ष रजत जयंती वर्ष 25,000 झाडं. विशेष म्हणजे त्याविषयी खूप सांगता येईल. ऑक्सिजन पार्क एक मॉडेल तयार त्या ठिकाणी झालं आहे. म्हणजे बोलका ऑक्सिजन पार्क आहे, झाडांची लायब्ररी आहे आपल्याकडे. मग झाडाची लायब्ररी म्हणजे काय, पुस्तक नाही आमच्याकडे. नवाल साहेबांनी आम्ही एक प्रोजेक्ट त्यांच्या पुढे ठेवला की झाडच वाचलं तर. झाड असं आहे की आपल्याला वाळल्यानंतर कागद तयार होतो, कारखान्यात नेलं जातं, एक त्याचं प्रोसेस असते, कागदावर आपण लिहितो. वसंत आबाजी डहाकेचं खूप आणि ते मला खूप अपील झालंय आणि त्याच पद्धतीने आपण झाडच वाचलं पाहिजे पुस्तक वाचण्यापेक्षा. म्हणून ती कन्सेप्ट पुढे ठेवली. त्यावेळेस आम्हाला सरांनी काही निधी मंजूर करून आम्हाला एक वाचनालय बांधून दिलं शासकीय याच्यामधनं आणि प्रत्येक झाडांवर आम्ही QR कोड केलेले आहे. म्हणजे झाड बोलतं, बोलका ऑक्सिजन पार्क आणि झाडाचं वाचनालय. आज करोना काळामध्ये बाहेरून जेवढे मुलं आली होती ते एक आगळं वेगळं तुम्ही स्कॅन केलं ते झाड बोलतं, म्हणजे आपल्याशी संवाद साधतो. हे त्याची एक वेगळी आयडेंटिटी आहे. म्हणजे तुम्हाला वडाचं झाडाचं जर असेल तर सिलेक्ट युअर लँग्वेज, इव्हन मराठीत पाहिजे, हिंदी पाहिजे, असं आम्ही ॲप डेव्हलप केलेलं आहे. अरे वा. आणि त्यामुळे तुम्हाला तिथे 80 प्रकारचे विविध प्रजातीचे वृक्ष आहेत त्या ऑक्सिजनवर. म्हणजे रिठा, भेडा, हिरडा दुर्मिळ प्रजाती आहे. म्हणजे गुलमोहर म्हटलं आपल्याला तर आपल्याकडे जांभळा गुलमोहर पण आहे. चाफा म्हटलं तर कनक चाफा आहे, नागचाफा आहे, सोनचाफा आहे. अशोका म्हटल्यानंतर आपल्याकडे सीता अशोक आहे, ड्रुपिंग अशोक आहे, तिन्ही प्रकारचे अशोकाचे आपल्याकडे आहे. चंदनाचे म्हणजे अभ्यासाचं स्पॉट. मुलं जेव्हा येतात तेव्हा फळं केव्हा लागतं, फुलं कशी येतात, झाड कसं ओळखायचं, हे संपूर्ण माहिती म्हणून आपण झाडाचं वाचनालय त्याला नाव दिलेलं आहे. बरेचशी झाडं दुर्मिळ असल्यामुळे माहितीही नाही आताच्या पिढीतल्या मुलांना. तो त्याचा फायदा हा, झालेला आहे. त्याचा फायदा. शिक्षक येतात, विद्यार्थी येतात भरपूर. आता तर म्हणजे मागच्या वर्षी 5,000 विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे. 2 आहे त्याच्यामध्ये वॉटर हार्वेस्टिंग झालं. मागच्या वर्षी आम्ही वर्धा जिल्ह्यातल्या कॅच द रेन एक मॉडेल तयार झालेलं आहे. जवळपास आपण 500 शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे. अच्छा. अशा पद्धतीचा तो प्रवास आहे. खूप छान आहे. मी छान म्हणण्यापेक्षा सर्वांनी तिथे भेट द्यावी. आणि वर्धेचं एक हरित जो एक पट्टा तयार झालेला आहे, अथक प्रयत्न लोकसहभागातून त्याला मेंटेन करत असताना जे लोक पुढे आले त्यांचे मी या ठिकाणी नक्कीच धन्यवाद देतो आहे. सर, पण तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात फार अडचणी गेल्या, म्हणजे ते जे ट्री गार्ड असो किंवा काही असो, बरोबर. अशा त्या अडचणींवर कसे मात करत गेलेत तुम्ही? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय की जेव्हा आम्ही लोकांकडे जायचं ते म्हणाले की लोखंड तर चोरीला जातं, ट्री गार्ड चोरीला जातात, पण आपल्याला कुठेतरी हे करावं लागेल. म्हणजे मनामध्ये आहे जिद्द असली ना तर कामं होतात. खरंच जायचे. म्हणजे अगदी मी जेव्हा सुरुवातीला केलं तर सर्किट हाऊस गेस्ट हाऊसच्या रोडनी ट्री गार्ड लावल्यानंतर काही स्क्रॅप असोसिएशन एक असोसिएशन आहे या ठिकाणी आणि हे अनवॉन्टेड जे लोक आहेत ते ट्री गार्ड घेऊन जायचे आणि दुकानामध्ये ते दुकानदार खरेदी करायचे, त्यांना पण पैसे मिळायचे. हे करता करता माझं एक जरी ट्री गार्ड चोरीला गेलं, समजा एखाद्या व्यक्तीनं आम्हाला ते झाड लावायला ट्री गार्ड दिलं योगदानामधून, तर त्याचं संरक्षण करणं माझी तसेच प्रशासनाची पण जबाबदारी आहे, कारण रोड साईडला लावली होती. तर मी कंप्लेंट करायची. म्हणजे माझं ट्री गार्ड चोरीला गेलं, ते म्हणाले की हे थोडंच होतंय, आम्ही काय व्यवस्था करा, तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. रस्त्याच्या साईडचं आम्ही कसं पाहणार आहे. पण मी मुकाट्यानं जेवढे माझे ट्री गार्ड म्हणजे जवळपास एका वर्षामध्ये 50 ट्री गार्ड चोरीला गेले. देणारे लोक म्हणायचे का तुम्ही चोरीला जाता आणि हे कर. मग त्यांनी दिल्यानंतर आम्ही कुठलं तरी व्यवस्था करून पुन्हा झाड लावायचं किंवा दुसरं काटेरी झुडूप लावून ते तयार करत होतो. मीन टाइम काय झालं की नुरुल हसन म्हणून SP या ठिकाणी आले आणि असंच आम्ही एकदा कार्यक्रमामध्ये त्यांना बोलावलं. मी माझी व्यथा त्यांना सांगितली. म्हटलं असं एका म्हणजे त्यांनी मुखात म्हणजे ठाणेदाराला बोलावलं आणि सांगितलं की ह्या कितने दुकानदार आहे, स्क्रॅप असोसिएशन आहे. तर त्यांना पत्र दिलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्यांची मिटिंग बोलवली. आपल्या ऑक्सिजन पार्कला मिटिंग बोलवली. तिथेही तार चोरीला जात होते. त्यांनी ते खूप कल्पकतात आणि सर्वांना सांगितलं की आपण जेल रोडनी माझे जवळपास 25-30 झाडं जे लावलेली आहेत ते त्यांच्या योगदान होते. मग त्यांनी ऑर्डर काढला, त्यांना बोलावलं, सांगितलं की याच्यानंतर जर ट्री गार्ड चोरीला गेले आणि आत्ता 50 ट्री गार्ड चोरीला गेले, त्यांची कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे. पुढे जर ट्री गार्ड तुम्ही यांचे चोरीला गेले तर मी तुम्हाला त्याची पनिशमेंट येईल, तुमचं लायसन कॅन्सल करून टाकेल. कारण त्याच्यामध्ये 12 लोकांकडे शॉप ॲक्टच्या नुसार हे होतं, रजिस्ट्रेशन पण होतं, काही लोकांकडे नव्हतं. तर हे एक विषय झाला आणि त्या दिवसापासून सर्व एकत्र आले. नाही साहेब बोले 50 घ्या, तर त्या लोकांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन करून 25 ट्री गार्ड आम्हाला उपलब्ध करून दिले आणि जेल रोडनी मग ती झाडं लावलेली आहे. आजही
म्हणजे निसर्ग सेवा समितीचं नाव लिहिलेलं असतं. हो ट्री गार्ड कुठला आहे ते आपलं वेगळं आयडेंटिटी आहे. हो तर तुमचं विचार. स्क्रॅप असोसिएशन इतके जबरदस्त आहे की ट्री गार्ड गेल्यानंतर ते खरेदीच करत नाही. त्यामुळे आत्ता टोटली थांबलेलं आहे. हम्म, म्हणजे हे रोल मॉडेल म्हणायला हरकत नाही. हम्म. आम्ही पण थांबलो नाही आणि पोलीस प्रशासन शासकीय अधिकाऱ्यांनी पण मला प्रचंड मदत केली आणि स्क्रॅप असोसिएशन आजही ओळखतं की दुकानात मी गेलं क्यों साहब कुछ गडबड आहे क्या? नाही. आणि एखादी गेलं तर मी फोन लगेच करतो. हम्म, म्हणजे शेख नबी म्हणून होता. फार जुनं दुकान आहे इतवारामध्ये. माझं अजूनही काही गेलं त्याला फोन केला की सर्व असोसिएशनवाला तो सांगतो की नाही आपण झाडासाठी संरक्षण करण्यासाठी जे आहे अशी समाजामध्ये माणसं आहेत आणि त्या संवेदनेमधून आज आपल्या जवळपास इतके ट्रिगर त्यांच्यामध्ये तुम्ही सेन्सिटिव्हिटी निर्माण केली ती झाडांविषयी. झाली आहे हा, आणि प्रत्येकामध्ये सेन्सिटिव्ह आहे. फक्त थोडा हा. आपल्याला पुढाकार घेऊन न थांबता बरोबर. म्हणजे मी थांबलो असतो म्हणा कदाचित. आणि हा प्रयोग मग नंतर चंद्रपूरला रोटीवाल्यांनी केला. मला बोला आमच्या तो टिगाळ चोरीला जातं. मग त्यांनी लगेच मिटिंग घेऊन ते केलं. हो ना. अशा पद्धतीचे ते काम आणि खरंच मी त्या सर्व स्क्रॅप असोसिएशनला धन्यवाद देतो की वर्धेमध्ये झालं. त्यांनी सहकार्य केलं तुम्हाला. Of course. सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही आहे. हा. ही चळवळ आहे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हम्म, मनामध्ये असते. फक्त आम्ही त्यांना थोडंसं तेवत ठेवण्याचं काम केलेलं आहे. हम्म. त्यामुळे अनेक आम्ही दरवर्षी माझे प्रोजेक्ट ठरलेली आहेत की झाडांचा वाढदिवस. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की झाड लावल्यानंतर ते वाढलं की नाही वाढलं दरवर्षी तरी आपण जाऊन बघितलं पाहिजे. त्या कन्सेप्ट म्हणून माझा मागच्या वर्षी 25,000 झाडांचा आम्ही वाढदिवस साजरा केला. दरवर्षी करतो. मुलं येतात तिथे. मुलांना वाटलं पाहिजे की नाही आपण वृक्षाचा वाढदिवस, वृक्ष रक्षाबंधन हम्म, म्हणजे आपण त्याचंही संरक्षण केलं पाहिजे. रक्षाबंधनाचा तोच अर्थ की जो आपल्याला सर्व काही देतो हम्म. आणि त्याचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. आणि दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये मी हा कार्यक्रम करतो. शाळेतले मुलं येतात, श्रमदान करतात आणि उद्देश हाच आहे की वृक्षांचा वाढदिवस, वृक्षवर्धापन दिवस आणि वृक्ष रक्षाबंधन हे दोन्ही कार्यक्रम घेतो. त्याला आता 25 वर्ष झालेली आहे. कुठलंही न थांबता. हम्म. चित्रस्पर्धा घेतोय. ते आहे की मुलांमध्ये रुजलं पाहिजे. अनेक आत्ता मागच्या वर्षी मी जी स्पर्धा घेतली हा, त्याचा खूप. सहभाग कसा असतो मुलांचा? उत्साह प्रचंड असतो. प्रचंड हो ना? कारण का आता असं झालंय की आयडेंटिटी झालेली आहे. हम्म, आत्ता मागच्या वर्षी 1600 मुलं होती हम्म, आणि लहान मुलं तर स्वतः पॅरेंट्स पण येतात. हम्म. पहिल्या वर्गापासून तर आपण अगदी महाविद्यालयीन हे घेतो. तर एक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मोठी मुलं जरा थोडं हे करतात. पण मी जिथे क्लासेस असतात तिथे जातो, सांगतो की हे स्पर्धा नाही आहे. हम्म, ही स्पर्धा नसून आम्ही त्या अँगलला घेत नाही. पेपर आम्ही देतो त्यांना. हम्म. एक थीम देतो. त्या थीमप्रमाणे मग पाण्यावर असो किंवा कुठले विषय देतो त्या विषयाप्रमाणे त्यांना चित्र येऊन काढायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला त्या वृक्षाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक ती संधी आहे. हम्म, म्हणजे आज 18 वर्षाचा मुलगा असेल, 20 मोठी जी मुलं आहे, महाविद्यालयीन मुलं आहेत, त्यांना आम्हाला जाऊन सांगावं लागतं की ते म्हणतात आम्हाला चित्र नाही काढता येत. चित्र काढण्याची गरज आहे. या तुम्ही आणि ज्या झाडांनी आपल्याला इतका ऑक्सिजन दिलेला आहे, आपल्याला सावली देतो, दगड मारल्यानंतरही आपल्याला फळ देणारं हे वृक्ष आहे. वर्षातून कधीतरी येऊन त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता तुम्हाला यायचं आहे. म्हणून त्यामुळे प्रचंड गर्दी आमच्याकडे असतं. कृतज्ञता व्यक्त करू. हा स्पर्धा म्हणून घेतला नाही आणि आता त्याला एक सातत्य असल्यामुळे भरपूर त्याला सोबत मिळत आहेत आणि एक जागरूकता पण ते संवेदनशील मुलं असतात त्या मुलांपर्यंत आपण घेऊन जातो आणि म्हणजे स्पर्धा झाल्याबरोबरच त्याच दिवशी आपण बक्षीस वितरण पण करून टाकतो संध्याकाळी. हम्म, म्हणजे जवळपास 100 मुलं निवडतो आपण. हम्म. म्हणजे दिवसभर ते मुलं निसर्गाच्या सानिध्यात सर्व. असतात मोठ्या तुमच्याकडे. प्रमाणामध्ये पुरस्कार वितरण जेव्हा होतो आपण लहान मुलांना जास्त निवडतो कारण ते त्यांनी सहभाग घेतला. हम्म, 500-600 पॅरेंट्स पण आपल्या मुलाला घेऊन येतात. ते पण एन्जॉय त्या ठिकाणी करतात. त्या निमित्ताने ऑक्सिजन पार्क जो आहे तो खरोखरच हरित पट्टा झाला आहे, देखणा आहे. पण त्यांनाही आनंद मिळतो आणि मुलांनाही आनंद मिळतो आहे हम्म, हम्म, हम्म. आणि झाडांनाही आनंद मिळतो. ऑक्सिजन पार्कचं एक खरंच वेगळं वैशिष्ट्य म्हणजे करोना काळामध्ये बरेच मंडळी आपल्या घरी आलेत परत हम्म, आणि तिथे आम्ही योगा करायचं ठरवलं. म्हणजे सर्व मित्रमंडळी बसायचे. त्यावेळेस शेड पण नव्हतं. पण एक ओटा छोटासा होता. त्या लोकसहभागातून जे यायचे आम्ही 8-10 लोकांनी ओटा तयार केला आणि योगा क्लासेस सुरुवात केले. आणि त्याला आत्ता प्रचंड असा प्रतिसाद आहे. म्हणजे 3 वर्ष झाले सातत्याने 4 शिक्षक आहेत. हम्म. कधीही बंद नसतो. किती पाऊस असला, किती वातावरण असलं तरी अगदी 5:30ला 3-4 मंडळी अशी 5 वाजता येतात. मॅट टाकून ठेवतात आणि येणारे बरोबर आपले 5:30 पावणे 6 वाजता येतात. महिला पण मोठ्या प्रमाणामध्ये येतात. दररोज 50 ते 60 लोकं आत्ता.
अगदी 5:30 ते 7:30 पर्यंत त्या ठिकाणी योगा करतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून. अनेक आणि सर्व सिनियर लोक आहेत, 60च्या वरच लोक आहेत. बापरे. आणि कधीच तो बंद पडलेला नाही. मध्ये दानदाते म्हटलं की छोटा होता हॉल, त्याला मोहनबाबू अग्रवालचं विशेष म्हणजे ते आलेत आणि हम्म. त्यांना आम्हाला त्या ठिकाणी शेड तयार करून दिलं आणि त्याचा सर्व आनंद आम्ही घेतोय. मध्ये आले होते, मी म्हटलं बघा पैशाने आनंद नसता मिळाला. ते एकदा आलेत आणि पाऊस चालू होता तरी आमचा योगा चालू होता. ती सर्व हिंमत आहे. पाऊस कितीही असला तरी आपल्या छत्री घेऊन येतात आणि त्या हॉलमध्ये, कारण मोकळं वातावरण आहे, सुंदर असं वातावरण आहे, हिरवळ आहे सर्वीकडे. आणि त्यामुळे आरोग्यासाठी तरी एक मला असं वाटतं एक टॉनिक आहे. त्या ठिकाणी सर्व योगा घेतले जातात. मी पण योगा सोबत करतो आहे आणि सर्व मिळून तो खरोखर चांगला उपाय. खूप लोक येतात. माझ्याकडे ओपन जिम आहे. दररोज सकाळी 300-400 मुलं मुली 5:30 वाजतापासून सुरुवात होतात, तर 9 वाजेपर्यंत. मोठ्या प्रमाणात योगासनाचा सुद्धा वर्ग तिथे चालतो. नक्की. तर सगळे सिनियर सिटीजनच असतात की काही नाही, सर्व young मंडळी. सगळं? त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आता 25 वर्षाच्या प्रवासामध्ये वृक्षारोपणाला तर खर्च प्रवास होता. पण आज त्या ठिकाणी खूप सुंदर अशी हिरवळ तयार झालेली आहे, विविध प्रजातीची. आणि योगा करण्याच्या करिता इतकं छान वातावरण आहे हम्म. आणि हॉल आहे त्या ठिकाणी. अनेक दानदात्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. जे योगा करतात त्यांनी पण आम्ही ओटा तयार केला आहे. जवळपास सकाळी 5 वाजतापासून काही मंडळी बिछायात तयार करून ठेवतात. म्हणजे फार डिव्होटी लोक आहेत. रिटायर झाल्यानंतर तिथे येऊन आपण लोकांची पण सेवा करणारे असे 5 माणसं मी व्यक्तिगत त्यांचे या ठिकाणी पण मी त्यांना सॅल्यूट करतो. 5 वाजता येऊन सर्व बिछायात करून ठेवतात, मॅट टाकून ठेवतात आणि 5:30ला प्रत्येकजण आपापल्या मॅटवर बसून योगा करतात. वाह! आणि त्याला 3 वर्ष झालेली आहेत. कोरोना काळानंतर अगदी रेग्युलर चालू आहे. भरपूर मंडळी त्या ठिकाणी येतात. पाऊस असेल, कसंही वातावरण असेल, तर ह्या योगा क्लास कधी बंद पडत नाही. 4 शिक्षक आहेत. वाकडेजी म्हणून आहेत, दिलीपराव, हे सर्व योग शिक्षक आहे, प्रशिक्षण देऊन आलेले आहेत. कोणीही अबसेंट असलं तरी कोण बंद पडत नाही आहे. कोणी अगदी रेग्युलर आहे. त्या ठिकाणी ओपन जिम पण आहे. व्यायाम करणारा माणूस जसं ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या वयानुसार असेल, तरुण आहेत, लहान मुलंसुद्धा. लहान मुलांना जम्पिंग जॅक आहे, खेळण्याचं वातावरण तयार केलं आहे हळूहळू, म्हणजे जी गरज पडली तर. याच्याकरता सर्वांची मदत आहे. योगा आणि तिथलं वातावरण मला असं वाटतं की वर्धेकरांना आणि शहराला लागलेलं असल्यामुळे बरेच मंडळी त्या ठिकाणी येतात आणि आरोग्य आपलं कसं चांगलं राहील याकरता मला वाटतं तो जो ऑक्सिजन पार्क आहे, बोलका ऑक्सिजन पार्क आहे, बोलका प्राणवायू बाग आहे, खरंच तो खऱ्या अर्थाने या सर्व वरिष्ठ लोकांना, ज्येष्ठ लोकांना प्राणवायू देण्याचं काम होतं आणि आपलं आरोग्यही चांगलं ठेवण्याचा तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्हाला सर्वांना मिळतो आहे त्या माध्यमातून. सर, आता तुम्ही गेली 25 वर्ष, त्याच्याही पेक्षा जास्त वर्ष झाली हे तुम्ही काम करताय. पण मला एक सांगा की तुमच्या या कामामध्ये नवीन पिढी पण जुळली की ते अलिप्तच आहे अजूनी? कसं झालं, नवीन पिढी पुढे खूप मोठे आव्हानं आहेत. आपलं कसं होतं की नाही, आपल्या याच्यामध्ये अंथरूण पाय पसरून ज्याला म्हणतोय, ही एक पिढी होती. आता मी बघितलं ना, आमच्या सोबत काही शिक्षक मंडळी जोडलेली आहे. बरेच शिक्षक आहेत, रविवारला येतात, कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घेतात. श्रमदानामध्ये विशेष मी तुम्हाला सांगायला पाहिजे, 11 एकराचं जे गवत काढण्याचं काम आम्ही कुठल्याही बाहेरून मजूर आणत नाहीये. श्रमदानातून? श्रमदानातून गवत दरवर्षी. आणि कुठलेही तणनाशक त्या ठिकाणी मी मारलेलं आहे. म्हणजे जैवविविधतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही पथ्य पाळली आहेत पाळलेली आहे. तुम्ही. कुठला स्प्रे मारायचा नाही. त्या ठिकाणी कंपोस्ट खत झाले, वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत तिथे. झाडाचं गाव आहे, झाडाचं वाचनालय आहे, कंपोस्ट खत कसं तयार करायचं, नर्सरी आहे आमच्याकडे. आता रिठा, बेहडा, हिरडा, मोहाची हे सर्व सीड कलेक्शन करणं. आता विद्यार्थी आले, 3-4 टीम शहर शिबिर घेऊन झालेले. तर आम्ही सीड कलेक्शन केलं. पोरांना ते सांगितलं की सीड कसं असतं, ते लावायचं कसं, ते ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे. माझ्याकडे मागच्या वर्षी 25,000 रोपं आम्ही तिथेच तयार केलेली आहेत. पण तेही लोकसहभागातून, श्रमदानातून विद्यार्थी येतात, NSSचे विद्यार्थी येतात. 1 दिवस 2 तास श्रमदान झालं तरी आपण सीड कलेक्शन करतोय. आमच्याकडे पॅकेट आहेत. माती कशी भरायची, माती कशी तयार करायची, म्हणजे काळी माती नको आहे त्याला. मग काळी मातीमध्ये किती प्रमाणामध्ये खत घालायचं, किती प्रमाणात वाळू मिक्स करायचं, हा एक सर्व, झाड कसं लावायचं, प्लास्टिक कसं व्यवस्थित काढायचं, हे सर्व कार्यशाळा आम्ही रेग्युलर त्या ठिकाणी घेत असतो. त्यामुळे काय झालं की झाड कसे लावायचं म्हणजे काय न्यायचं, मग प्लास्टिक फाडून टाकायचं, त्याची माती बाहेर निघून जातं आणि मग ते सर्वायवल होत नाही. त्याला कापण्याची एक वेगळी सिस्टीम पण आहे. आम्ही ती डेव्हलप केलेली आहे. आमचे दोन्ही माणसं म्हणजे कधी ते एकदा झाड लावल्यानंतर
ते वाढणार नाही. याचं कारण आहे की ते माती वेगळी नाही झाली पाहिजे मुळाच्या. ते एक सिस्टीम आहे. हे सर्व प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी देतो आहे. माझ्याकडे रिठ्याची झाडं आहेत, तयार केलेली आहेत. बकुडीचे रोपं सीड तयार करून तिथेच तयार केलेली आहेत आणि आम्ही तिथे लावतो. माझ्याकडे डेन्स फॉरेस्ट आहे. म्हणजे अगदी जवळ-जवळ झाडं लावलेली आहेत. तो पण एक चांगला प्रयोग आहे. म्हणजे निसर्ग आपल्याला इतकं काही देतो की त्याच्याकडे बघितल्यानंतर कुठलाही जाती धर्म नाही त्याच्यामध्ये. तो भेदभाव करतच भेदभाव नाही. करत नाही आहे. उंच नीच नाही, श्रीमंत गरीब. म्हणजे आम्ही ते मियावाकी मी म्हणत नाही त्याला डेन्स फॉरेस्ट म्हणतो. आपलं जंगल. त्याच्या बाजूला वडाचा आहे, पिंपळ आहे, आवळा आहे, बेल आहे, रिठा आहे, हिरडा आहे. गुण्यागोविंदाने राहतात आणि एकमेकाला सपोर्ट करतात. कारण ते मुळं असतात ना, एक संवेदनशील असतात आणि बुरशीच्या माध्यमातून दुसऱ्या झाडाला काय रिक्वायरमेंट आहे ते त्यांना मदत करतात. ऊन पाहिजे आणि फोटोसिंथेसिस जे म्हणतो ते हिरवापणा जे राहण्यासाठी उंच झाड ते सर्व वातावरण तयार करतं आणि जे सावली मध्ये झाड आहे ते कसं आपल्यासोबत वाढेल हे सर्व प्रयत्न तो करत असतो. म्हणून मी मुलांना नेहमी सांगतो की झाडापासून निसर्गापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. फक्त एवढं तुम्हाला तिथे नम्र व्हायला पाहिजे, तिथे जायला पाहिजे, तिथलं वातावरणाशी हे करून आम्ही बोलका ऑक्सिजन बोलका झाडं म्हणतो, बोलतो तो आपल्याशी. त्या संवेदना आपल्यामध्ये पाहिजे. अनेक प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी घेतलेले आणि ते सातत्याने चालू आहे. विशेषतः लोकसहभाग आणि यावर्षी विशेष म्हणजे मागच्या वर्षी पर्यटनाचा दर्जा आदरणीय डॉक्टर पंकज भोयर साहेबांचं त्याच्याकडे सुरुवातीपासूनच लक्ष आहे. जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडली. पण आता पर्यटनमध्ये ते घेतलेलं आहे आणि पुढच्या भविष्यासाठी निसर्गासोबत आपल्याला कशी वाटचाल करता येईल अशा पद्धतीचा आम्ही प्रोजेक्ट त्यांना देतो. आमची चर्चा होत राहतं. पुढच्या भविष्यासाठी तरी त्या पद्धतीने ते कॉन्क्रीटचं होऊ नये. त्याला नैसर्गिक वातावरण नेहमीसाठी राहावं हा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि त्यांची मदत पण आहे. पर्यटनमध्ये येणं म्हणजे हे सर्व वर्धेकरांसाठी एक वेगळं ते आव्हान बरोबर आहे. ते पूर्ण झालं. आता तुम्ही झाडं लावताना विशेषतः काय म्हणजे ह्या प्रकारचीच रोपं लावली पाहिजे की त्या म्हणजे कुठल्या झाडांची निवड करूनच लावतात? म्हणजे ते सगळं नियोजन असतं का त्याचं? बिलकुल. की जागा आहे म्हणून असे झाडं लावा तुम्ही असं खूप काही? चांगला प्रश्न आणि ते लोकांकरता पण आवश्यक आहे. आता सध्या बरेच आव्हानं पुढे आहेत. 47 टेम्परेचर म्हटला. कुठली झाडं कुठे लावायची या बाबतीतही मी कुठे कॉलेजमध्ये मला शिकलं नाही. माझ्या वडिलांपासूनच मला शिकलंय. कारण त्यांच्यासोबत काम करत असताना कोणतं झाड कशा पद्धतीचं लावायचं आणि आपल्याला काय फायदा होतो. म्हणजे हे बाळपणातच बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे विशेष म्हणजे. मला सर्व माहिती आहे झाडांची. म्हणजे मी आपला काही बायोलॉजीचा स्टुडंट नाही आहे. पण आपण जेव्हा जातो ना आपल्याला तर ते आता सर्व आणि विचारतात मला काल बरेच लोक म्हणे कोणतं झाड कुठे लावायचं आणि आपल्याकडे ते प्रॅक्टिकली लावलेलं म्हणजे 30 वर्षामध्ये झाड कोणतं चांगलं असेल तर त्या टेकडावर होणारं झाड कमी पाण्यात मॉडेल तयार आहे. भेड्याचं झाड आधी कमी पाण्यामध्ये सुंदर वाटतं, हिरवं होतं. पळसाचे झाड आहेत तर आपण ते नियोजन मी नक्कीच करतोय. बघा देशी विदेशी कुठल्याही झाडाची जात नाहीये, हे माणसाचीच जात आहे. नेहमी येतं पेपरला कोणी अरे देशी झाडं लावा विदेशी लावू नका. हा भाग वृक्ष पण कधी करत नाही. त्याला वातावरण पाहिजे. आपला जर अमेरिकेचा माणूस इथे आला आणि त्याला जर तुम्ही पोषक वातावरण दिलं तर वेळ लागेल सर्वायव्हर व्हायला. तर झाडामध्ये हा भेदभाव ठेवू नये. ऑक्सिजन देणं आता सप्तपर्णीच्या बाबतीमध्ये खूप गैरसमज आहे आणि दिसलं की पण ते इंडिजिनस आहे. त्यामध्ये ते दम्याचा आजार होतो असं वगैरे. पण त्याचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे आपला म्हणतात ना का नाही आम्हाला तो दम्याचा आजार आहे ते खरंच त्याचं पूर्ण ज्ञान नाहीये. सप्तपर्णी आपल्याचकडचं झाड आहे, सदाहरित राहणारं झाड आहे. हा एक विशिष्ट लवकर ग्रो होतं हां, परत ते. म्हणून लावत असताना आम्ही काय करतो की एकाच ठिकाणी 10-15 झाडं नको आणि त्यांचं जर एका वर्षी लावले आणि फ्लॉवर जर आले एका वेळेस आणि त्याच्यामुळे थोडं सेन्सेशन तयार होतं. ज्यांना दम्याचा आजार आहे आजार मुळात काही लोकांना त्याचा त्रास होतो, काही म्हणजे फार कमी प्रमाणात. आपण गांजर गवत नाही सर्वांना त्रास होतो का? नाही. त्याच्यासारखं ते आहे आणि म्हणून म्हणते हे खूप विषारी झाड बिलकुल विषारी झाडं नाहीये. आम्ही बरेच प्रयत्न केलं तोडायचे थांबवलेले आहेत. लोकांमध्ये जागरूकता करणं फार करायची गरज आहे. तार आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्या खाली लावणारी झाडं आपल्याकडे आहेत. खूप वाढू नये कारण ते नेहमी चढणार. त्या पद्धतीची झाडाची आपण निवड करतोय म्हणजे सर्वात आपल्या वातावरणामध्ये कडुलिंब. वड आहे, पिंपळ आहे, आवळा आहे, बेल आहे. आपण 5 झाडाची पूजा करतो. पंचवटी ज्याला म्हणतोय ते त्या लोकांनी पूजा केली म्हणजे संरक्षण करण्याचा एक संदेश दिलाय. आपण वडाची पूजा करतो. जिथे मोठं स्पेस असेल एक झाड लावा. बायोडायव्हर्सिटी आहे म्हणजे ते सर्वांना सांभाळून घेतं. पिंपळाचं झाड आहे. सर्वात ऑक्सिजन देणार आहे, 24 सावलीत तास आहे. ऑक्सिजन. त्याची पण आज आपण पूजा करतोय. वड झालं, आवळ्याची पूजा करतोय. आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणजे हे पंचवटी जे आहे 5 झाडं आपल्या ओपन स्पेसमध्ये नक्कीच लावायला पाहिजे. सर्वात तो भागामध्ये जे गरज आहे, उमराचं झाड
आधीची परंपरा आपण गावामध्ये आपण बघितलं, लग्नाच्या वेळेस आपण उंबराची काडी लावत होतो, आहे ना. तर जलसंवर्धनाचं काम उंबर करतो आहे. म्हणजे जिथे रेगिस्तानमध्ये वगैरे आपण बघितलं, मला मारुती चितमपल्ली सरांनी खूप नॉलेज, म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही बसायचो त्यांचा हा विषय असत, आपल्याकडे उंबराचं झाड का लावत नाही. रस्त्याच्या दुतर्फा उंबराची झाडं असली पाहिजे, थंडावा देतं. त्याच्यामध्ये तुम्ही जे फळ तोडून बघितलं, त्याच्यामध्ये किती जीवन, उंबर, बायोडायव्हर्सिटी. हो. आणि आपण दारापुढे लावणं याचं ते सदा हरित असतं आणि ते कधीही मृत पावत नाही, असं ते झाड आहे. म्हणजे आपलं कुटुंब त्या पद्धतीने असायला पाहिजे, ते प्रतिकात्मक ते होतं. आणि म्हणून आपण उंबराची पूजा आपण करतो, पूजा. लावलं पाहिजे. पण वड, आवळा आहे, हे सर्वांना माहित आहे. हे 5 झाडं तर अगदी प्रायोरिटीने आपल्या वातावरणामध्ये सर्व्हायव्ह होणारे आहेत आणि गुणी आहे, बहुउपयोगी आहे. म्हणजे त्याचं नियोजन असायलाच पाहिजे नक्कीच झाडांचं, असं नाही ना. कोणतं झाड लावलं पाहिजे आपल्याकडे. आपल्याकडे बकुळ चांगलं सर्व्हायव्ह होतं, हो. जांभूळ चांगलं होतं. माझ्याकडे हे सर्व झाड आहेत. म्हणजे खडकावर बकुळ किती चांगलं होतं. काल मला म्हणाले, तुम्ही येऊन बघा, जांभूळ कसं सर्व्हायव्ह होतं. आवळा आहे आपल्याकडे आणि बेहड आहे, रिठ्याचं झाड चांगलं आहे, रिठा यायला लागलेला आहे. हे सर्व जंगली झाडं जरी असेल तर आपण शहरामध्ये लावू शकतो. आधीच्या काळामध्ये लावलेली आहेत. औषधी उपयोगही आहे औषधी त्यांचा उपयोग आहे, actually. रिठा लावू खरं शकतो तर, आपण. हो. हिरडा अशी झाडं. बेरडा तर फार प्राईड ऑफ औषधी आहे. इंडिया, आता बघा ते राज्य फूल आहे त्याचं. हम्म. आणि किती लोकांना माहिती आहे, ते ताराच्या खाली लावतात, सुंदर फुलं येतात त्याला. हम्म. एवढंच आहे, थोडं पाणी जास्त पाहिजे त्याला. मग आम्ही लावलेलं आहे ते बरेच लोकांना माहिती आहे. राज्य फुल जे आहे त्याला प्राईड ऑफ इंडिया म्हणतोय. आपल्याकडचं जारूड म्हणून नाव त्याला दिलेलं आहे. ही सर्व प्रजाती आपल्याकडे आहे. आल्यानंतर मग तिथून ते प्रेरणा घेऊन लावतात. एक तो जो स्पॉट आहे, कोणतं झाड केव्हा लावायचं, सर्व्हायवल रेट काय आहे, हे सर्व मॉडेल आता ऑक्सिजन पार्कचं झालेले आहे. हम्म. क्रोटन्स कोणतं लावायचं, डिव्हायडरमध्ये कोणतं लावायचं आहे, हे सर्व तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. हम्म. आम्ही कॅरी पण तयार केलेले आहेत, कमी खर्चामध्ये कॅरी. म्हणजे आता वर्धा शहरामध्ये डिव्हायडरमध्ये कोणी विचारलं मला, तर ऑक्सिजन पार्कला या आणि ते लावा. हम्म. अशा पद्धतीचं ते काम आहे. आता सध्या स्थितीत तुमचा नवीन प्रोजेक्ट काय सुरू आहे निसर्ग समिती? खरं तर मागच्या वर्षी आम्ही वॉटर बजेटचा एक प्रोजेक्ट आम्ही घेतलेला आहे. पाण्याची समस्या, वृक्ष आहे तिथे पाणी आहे. म्हणजे पाणी आणि वृक्ष आपण एकच नाही, त्याच्यावर बाजू बनवूया. पाण्याचं संवर्धन करणं, पाणी टिकून ठेवणं, अनावश्यक पाणी वृक्षाला न लागलेलं पाणी विहिरी आणि बोरला येतं, हा एक त्याचा गुणधर्म आहे. आम्ही आता वॉटर ऑडिट एक 4 गावं घेतले. ऑडिट झालं पाहिजे वॉटरचं, पाण्याचं. म्हणजे पाणी आपल्याला गावामध्ये किती प्रकारची जनावरं आहेत, माणसं किती आहेत, किती पाणी पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्याला किती पाणी लागणार आहे, याचा आम्ही एक बजेट तयार केलंय. 1 महिना झाला. आपल्या मदनी, अडेगाव, जिथे मदनी धरण आहे, अडेगावलाही धरण आहे, तरी पण त्या भागामध्ये जलस्रोत ज्या पद्धतीने पाहिजे ते नाही आहे. 1000 हेक्टरचा आता आम्ही सर्वे केला आहे. जनावरं किती आहेत, तर एका गावामध्ये जाऊन जनावराला पाणी दररोज किती लागतं, एका माणसाला पाणी किती लागतं, असे 4 गावाचा आम्ही सर्वे केलेला आहे. म्हणजे आणि टेकड्यावरून पाणी रनअप म्हणतो आपण त्याला. पावसाचं पाणी पडल्यानंतर किती स्पीडने ते बाहेर निघून जातं, त्याची स्पीड कशी आणि ते आपल्याला कसं थांबवायचं. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये शासनाने केलेली कामं, आत्ता आपली काय परिस्थिती आहे, इथून पुढच्या 25 वर्षापर्यंत आपल्याला काय काम, त्याला वॉटर बजेट म्हणतोय. हे आता त्याच्यावर फोकस आम्ही केलेलं. वॉटर बजेटचं काम झालं की मग पुढे हे सर्व्हायव्हल होण्यासाठी विहिरीचा जलस्तर वाढला पाहिजे. गावातलं पाणी गावात, शिवारातलं पाणी शिवारात. मी असं म्हणेल, घरातलं पाणी घरात. रूफ वॉटर हार्वेस्टिंगची कन्सेप्टच ती आहे. याच्यावर काम करणं खूप आवश्यक आहे. आपल्या घरातलं पाणी, आपल्या घरामध्ये जेवढं पावसाचं पाणी पडतंय, पाऊस कमी नाही झालेला आहे, एवढं त्याचे फ्रिक्वेन्सी कमी झाली. आपण रेन हार्वेस्टिंगच करणं बंद केलंय, बंद असं केलेलं म्हणायला आहे. हरकत नाही. म्हणजे आणि सगळीकडे सिमेंटचे रस्ते झाले ना सर. शोषखड्डे होते आधी. हो, आधी शोषखड्डे शोषखड्डे तेच होतं की जमिनीमध्ये 3/4 म्हणजे 75% पाणी जमिनीमध्ये जायचं, म्हणजे रिचार्ज होतं, तर पुनर्भरण होतं. आता पुनर्भरण होतच नाहीये ना. एका माणसाला जवळपास 60 लिटर पाणी पाहिजे आत्ताच्या याच्यावर. एका फॅमिली म्हणजे म्हटलं तरी 250 लिटर पाणी आपल्याला. जनावरं असेल तर त्यांना, ह्या सर्व एका कुटुंबाला पाणी किती पाहिजे आणि आपल्याकडे उपलब्ध किती आहे, हा सर्व सर्वे केला आहे आणि त्यानंतर आम्ही शासनाकडे देऊ. मग इम्प्लिमेंटेशन त्यानंतर विशेष म्हणजे नदीचं पण आम्ही काम घेतो. चला जाणू या नदीला राजेंद्र सिंग त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक प्रोजेक्ट घेतलेला आहे, चला जाणू या नदीला. आणि महाराष्ट्र शासन म्हणजे आपल्याला 75 वर्ष पूर्ण स्वतंत्राला झालेले आहेत. आपण काय करायला पाहिजे, तर राजेंद्र सिंग आणि मुनगंटीवार साहेब सांस्कृतिक मिनिस्टर जेव्हा होते, पालकमंत्री वर्धेचे होते, हा प्रस्ताव पुढे ठेवला. तर नदी ह्या अमृतवाहिनी झाल्या पाहिजे. 75 वर्ष म्हणजे अमृत वर्ष महोत्सवी वर्ष आहे.
आणि छान तो प्रोजेक्ट प्रस्ताव ठेवला राजेंद्र सिंगनी आणि त्या प्रस्तावाला मान्यता दिली. अ, आपण धाम नदी निवड केलेली आहे, धाम, वेना आणि यशोदा. तर धाम नदीचं सर्व सर्वे झालेलं आहे. आम्ही 3 लोक याच्यामध्ये, महोदय साहेब जे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इरिगेशनला होते, सुनील रहाणे जी आहेत आणि आम्ही. 45 दिवसाच्या उगमापासून तर संगमापर्यंत आपला धाम नदीचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. अनेक गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. नदी सर्व संपलेल्या आहेत, कोरडी पडली. कोरड्या पडलेल्या आहेत, नदीमध्ये सर्व सांडपाणी जात आहे. त्याचा हम्म. अभ्यास करून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिला. कर्डिले साहेबांनी तो मान्य पण केलाय आणि उगमापाशी जवळपास 2.5 करोडचं काम पण झालेलं आहे. हो. एक नवीन प्रस्ताव त्याच्यामध्ये लिहिले की गावातलं सांडपाणी हम्म. हे सरळ नदीत न जाता त्याच्यावर प्रक्रिया करून स्वच्छ पाणी नदीत कसं जाईल. 5 गावामध्ये कासनूर आहे, खरांगणा आहे, मोरांगणा आहे, अंजी आणि महाकाळ या गावातलं पाणी डायरेक्ट घाण पाणी नदीत जाऊ नये हा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. आणि निसर्गानेच ती व्यवस्था केली. याला STP आपण लावणार नाही आहे. तर धोपा म्हणतो, कट उमर वगैरे असे एक पॉट तयार करून त्याच्यामध्ये आम्ही ते पाणी सोडणार असा एक प्रोजेक्ट दिलेला आहे. एक सेरी नावाची संस्था आहे, त्यांनी तो सर्व रिपोर्ट तयार केला आहे. अशा पद्धतीने धाम नदीचं पण काम चालू आहे. आपल्याकडे कसं आहे, नदीला आपण आई म्हणतो. सध्या नदीची परिस्थिती खूप वाईट आहे. म्हणजे आम्ही प्रोजेक्ट केलेला आहे पूर्ण, आम्ही सर्वांनी बसून गावामध्ये चला जाणून, म्हणजे गावामध्ये आम्ही तरुण मुलं असतील, मुली असतील, महिला असतील, सिनियर सर्वांना सोबत आलं की नदी कशी होती, नदीचं काय झालं, सर्वांनी अगदी मोकळ्या पण नदी जाणूनच घ्यायची आहे. आपल्या आईला जाणून घेतला अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आपण तो घेतलाय आणि सर्वांचाच आवडीचा विषय व्हायला पाहिजे. हा, सर्वांचा व्हायला पाहिजे. सर, आता आपण असं बघतोय की शेतकरी सुद्धा आजकाल बांधावरची झाडं ठेवत नाही. पहिले बांधावर बाबळीच्या काटेरी झाडे राहायची, अनेक झाडं, आंब्याची म्हणा किंवा काही म्हणा, पण आता तेही ते झाडं ठेवत नाही. तर त्यामुळे पण शेतीचं बऱ्यापैकी ऱ्हासच होतोय असं वाटत नाही का तुम्हाला? नक्की बरोबर आहे तुम्ही जे म्हणता, पण त्याचं आपण मागे थोडं जाऊन बघितलं पाहिजे की ही परिस्थिती का निर्माण झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे झाडांना लागणारं पाणी. आणि आता तुम्ही नदी संवर्धनाचं पण काम करताय, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर? अ, नदीचा या साधारणतः 2 वर्षामध्ये जो काही अनुभव आला आणि खरं तर आमच्यासाठी ती अपॉर्च्युनिटी होती. आपण आधीच्या नद्या बघितल्या आहेत आणि आपण जर इथून 30-40 वर्षाच्या पूर्वी जर बघितलं आणि तोच अभ्यास आम्ही प्रत्येक गावामध्ये, म्हणजे 80 किलोमीटर ही धाम नदी आहे. 45 गावामध्ये जेव्हा सकाळी आम्ही जायचं आणि विचारायचं की नदीचं पात्र कुठपर्यंत होतं, नदीची काय स्थिती आहे, म्हणजे तो मग 70 वर्षाचा असो, 80 वर्षाचा, त्यांचे अनुभव आम्ही जेव्हा त्या गावात बसून घ्यायचो ना, तर खूप वेगळं वातावरण तयार झालंय. म्हणजे नदीला आपण आई म्हणतोय, पण प्रत्येक ठिकाणी नदीची अशी दुरावस्था झालेली आहे. आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन की आपली आई आहे, आजारी झालेली आहे. आपण तिला कुठे घेऊन जाणार? आजारी आहे, अगदी व्हेंटिलेटरवर आहे. मी आईचं उदाहरण, म्हणजे आपण आई म्हणतो, माता म्हणतो नदीला, पण आपल्या नदीची अशी अवस्था आहे, त्या आईला व्हेंटिलेटरवर असल्यामुळे आहे ती, आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापेक्षा ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेलेलो आहे. हे अगदी आमचे राजेंद्र सिंग नेहमी म्हणतात की ब्युटी पार्लर म्हणजे संपूर्ण नदीचं ब्युटिफिकेशन चाललेलं आहे आणि ती घातक आहे. ज्या गावामध्ये गेलो त्या गावामध्ये कुठलीही मंडळी येऊन, राजकीय मंडळी म्हणा की म्हणा, आम्ही घाट बांधलेले आहेत. घाट बांधणं म्हणजे काय, नदीला घाटावर घेऊन जाणे. तिची जी परिसंस्था जी आहे नदीची, त्याला एक पात्र असतं. जसं आपला प्लॉट असतो ना, तर आपण प्लॉटच्या बाहेर जात नाही आहे. आणि प्लॉटमध्ये जर कोणी अतिक्रमण केलं तर आपण काय करतोय? नदीची ती परिसंस्था आहे. म्हणजे पहिल्यांदा रेड लाईन, ब्ल्यू लाईन आणि येलो लाईन. नदीच्या पात्रामध्ये आम्ही जेव्हा गेल्यानंतर हा विषय निघाला की रेड लाईन म्हणजे काय, 100 वर्षामध्ये एकदा जरी पूर आला असेल, ते पात्र, ती जागा सोडून द्यायला पाहिजे आपण. म्हणजे नदीच्या, धाम नदीच्या उगमापासून तर समुद्रपूरच्या संगमापर्यंत असा अनुभव आला की नदीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, शेती झालेली आहे. त्याचे दुष्परिणाम काय होत आहे, एकदा मोठा पूर आला तर लाखो रुपयाचं नुकसान होतं, शेती वाहून जातं, काळी माती वाहून जातं, मग आपण भरपाई मागतोय. पण नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण होऊ नये, हा एक पहिला निकष त्याच्यामध्ये. ब्ल्यू लाईन, रेड लाईन, ब्ल्यू आणि येलो लाईन म्हणजे जे नॉर्मल नदी वाहते ती येलो लाईन. ब्ल्यू लाईन म्हणजे थोडं 25 वर्षापर्यंत एकदा पूर आला असेल तर ते पात्र सोडलं पाहिजे. रेड लाईन म्हणजे 100 वर्षात जरी एकदा पूर आला असेल ते पात्र सोडलं, ते नदीचं पात्र आहे. ते कुठेही पाडलं गेलेलं नाही. अगदी नदीच्या मध्यभागामध्ये
मोठे मोठे मंदिरं तयार झाली आहेत. हम्म. मोठे मोठे अगदी आपण ज्याला काय म्हणतो टेकडं तयार करून त्याच्यावर लॉन लावलेली आहे, म्हणजे नदीच्या पात्रामध्ये लावलेली आहे. आणि ही काढणं खूप गरजेचं आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर आणि नदीमध्ये घाण पाणी तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे. हम्म. पण आता प्रश्न असा आहे की पाण्याशिवाय आपलं हे होणार नाही. पण नदी ह्या बारामाही आणि चांगल्या झाल्या पाहिजे याच्याकडे विशेष लक्ष आणि लोकांचाही सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. हम्म. प्रत्येकाकडे पाणी जर आम्ही घरी गेल्यानंतर आपल्याला पाणी अगदी सहज मिळालं. त्यामुळे अगदी आपण विहिरीमधून काढून घेतो. म्हणजे ताकद लागत होती, हम्म. श्रम लागत होते. त्यामुळे वापरही व्यवस्थित होतो. हम्म. 90% लोकांकडे तोट्या नाही आहेत. पाणी आल्यानंतर सहज वाहत जाते. जेव्हा आम्ही दुपारी बघायचं नाल्यामध्ये एवढं पाणी का येऊन राहिलं, मग घरी जाऊन पाहायचं तोटे. अरे तोटी का लावत नाही? मग काय ते वाहून जातं पाणी. त्याची किंमत पण कळलेली नाही. हम्म. आपण जसं म्हटलं की शिकल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये ते गुण यायला पाहिजे. पण शिकलेला हा माणूस जर तोटी लावू शकत नसेल आणि चांगलं पाणी ज्याला आपण किती कॉस्ट पाश्चराईज करून पाणी पाणी वापरलं. येतं. हं. तर हे संपूर्ण अवस्था आम्ही ते बघितली. फार वाईट परिस्थिती आहे. हं. वृक्षारोपणाचा प्रश्न डिफॉरेस्टेशन झालंय. म्हणजे धाम नदीच्या उगमाजवळ जवळपास 80 हेक्टर जमीन फॉरेस्टची आहे. पूर्ण विरान झालेलं आहे. ते डिफॉरेस्टेशन झाले असल्यामुळे संपूर्ण गाळ त्या नदीच्या पात्रात आलेला आहे. म्हणजे जिथून उगम असतो. हं. तो प्रोजेक्ट जेव्हा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिला, त्यांनी सुरुवात केलं मे 2023 मध्ये. जेसीबीने जेव्हा गाळ काढला तर अजून खालून झरे यायचे. म्हणजे अशी संपूर्ण म्हणजे डिफॉरेस्टेशन होणं. ते झाल्यामुळे काय झालं, सुपीक माती, गाळ सर्व पुन्हा नदीमध्ये वाहून आलाय. गेलं. हं. आपण सहज नदी स्वच्छ करून घेतो, काढून घेतो. पण नदी ही परिसंस्था आहे. ती कशा पद्धतीने आहे, तिचं आपण गाळ काढत असताना, तिला स्वच्छ करत असताना काही टेक्निकली जे आहेत, त्याची मदत घेऊन त्या पद्धतीने नद्या साफ व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नद्यांचं सौंदर्यीकरण करण्यापेक्षा एक्झॅक्टली. नदी आहे, सौंदर्य आहेच त्यांचं. हो पण आणि नदी पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी मी मगाशी म्हटलं धोपाज वगैरे जे आहेत, ते हं. कल्चर तयार केलेलं आहे. आजन ज्याला अर्जुन म्हणतो आपण. हं. ते पाणी त्यांनाही पण नको ना. निसर्गाला पण घाण पाणी नको. हं. पण एकदम ओव्हर लिमिट झालेलं आहे ना. आपल्याला एकच चम्मच जर औषध घ्यायला लावलंय आणि आपण पूर्ण बॉटल घेऊन घेतली, तर कसं सर्व्हायव्ह होईल? नदीचं तसं होत आहे. इतकी मोठ्या प्रमाणामध्ये पॉयझन आपलं झालंय. म्हणजे अगदी रासायनिक खतं वापरायला लागलं. हं. सर्व रासायनिक खताचं जे वापरलं स्प्रे मारल्यानंतर कुठे जातं? शेवटी हा नदीमध्येच जातोय. हं. आणि त्यामुळे नदीचं जलस्रोत सर्व त्याच्यामधले जीवाणू संपलेले आहेत. मासोळ्यांचे हाल आहेत. ते नाही होत. आणि इतकं घाण झालं की आपण पाण्यामध्ये उभंही राहू शकत नाही. तेच पाणी दूषित आपल्याकडे पिण्याला येतो. किती आपण फिल्टर करणार आहे? हं. त्याचे पण रिपोर्ट आम्ही घेतले. नेरीचे रिपोर्ट आलेले आहेत, ते आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सबमिट केलेले आहे. त्याच्या सर्व्हेमध्ये पण आलं की पाणी पिण्यायोग्य नाही आहे. त्याला आपण काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. असं सर्वांना सूचित करण्यात आलं. हा एक महत्त्वाचा आहे. दुसरं गावागावामध्ये जे अभ्यास करत असताना हा एक गंभीर प्रश्न आहे की कॉन्क्रिटिंग पेवर ब्लॉक जी लागलेली आहे, झाडांच्या अगदी बुडामध्ये. हं. म्हणजे अगदी त्याची कॉलरच दाबून टाकलेली आहे, गळा घोटून हं. टाकलेला हं. आहे. हं. आणि अशा अनेक झाडं कोलमडून पडत आहेत आता. कॉन्क्रिटिंग झालंय, पेवर ब्लॉक लागलेली आहे. साधारणतः 2 फूट किंवा तसं नियमानुसार 3 मीटरपर्यंत जेसीबीचं काम करायचंच नाही, कारण मुळं तुटल्या जातात. हं. आणि मग म्हणतात की झाड पडलं. झाड नाही पडलं. त्याची मरण्याची व्यवस्था आपणच माणसानं करून ठेवलेली आहे. तुम्ही बघा कुठेही म्हणजे घरापुढे अगदी काँक्रीट सिमेंट लावलेलं आहे. त्याच्या बुडामध्ये पाणी जातच नाहीये आणि कालांतराने वर्ष 2 वर्षामध्ये ते झाड कोळमडून पडतं आणि मग मानवी हानी होणं, वित्तहानी होणं हे प्रश्न गंभीर झालेत. पण आता सुरुवात केली ड्राईव्ह की झाडाच्या बुडातले सर्व आपण सिमेंट काँक्रीट काढून टाकलं पाहिजे. हे सुद्धा आज लोकांना समजायला पाहिजे. कालच मी एक झाडं त्या ताईंनी म्हटलं की काढून टाका, काढून टाका. मी जेव्हा घरी गेलो जवळपास 50 वर्षाचं कडुलिंबाचं झाड होतं आणि नगर परिषदच्या लोकांना बोलावलं. ते संपूर्ण काँक्रीटिंग बाहेर काढलं. त्याच्यामध्ये पाणी सोडलं. ते झाड म्हटलं काही पडणार नाही आहे. तर ही जी व्यवस्था ही माणसाने बघितलं पाहिजे, की मातीचा कुठेही स्पर्श झाला नाही पाहिजे. ही जी वृत्ती पुढे येत आहे, वाढत चालली आहे, हां. ते खरोखरच आपल्या सर्वांपुढे आव्हान आहे आणि संकट आहे. हो. हे ते कठीणच काम आहे. तुम्ही आता हे जे निसर्ग संवर्धनाचं काम करताय, त्याच्यात तरुण पिढीचा सहभाग असतो का मग? नक्कीच. आता बघा सर्वांना कळलंय अशी पाळी येऊ नये. पाठीवर विद्यार्थ्यांचं चिल्ड्रन दिल्ली झालं, पुणे झालं, मुंबई झालं अशा ठिकाणी आपण वाचतो आहे. आणि इथून आपल्या वर्धेमधनं बरेच लोकं बाहेर गेलेले पण आहेत. हो. पण इथे आल्यानंतर
मला नेहमी मुंबई, पुण्याकडनं आलेली तरुण पिढी जी आहे, त्या आपल्या संवेदना व्यक्त करतात. साहेब आम्हाला अगदी म्हणजे खूप त्रास होतोय. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. टेम्परेचरच्या बाबतीमध्ये पुणे आता काही कुठे मागे राहिलेलं नाहीये. नाही. नवीन पिढीकडे संवेदना नक्कीच आहे. पण त्यांच्यापुढे आव्हानं आहेत. इकडे कामं करावं की आपण आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. मुलांचं शिक्षण आहे. जॉबचा प्रश्न त्यांच्यापुढे येतो. संवेदना आहे. मी दरवर्षी गेल्या 30 वर्षापासून एक व्याख्यान घेतो, केवळ युवकांसाठी घेतो. म्हणजे राजेंद्र सिंह येऊन गेले, अण्णा हजारे पण त्या काळामध्ये आले, मेधाताई आली. जेवढे पर्यावरणावर म्हणजे देवाची तोफा सुद्धा येऊन गेले. पण मी असं ठरवलं की कॉलेजचीच मुलं राहतील. दुसरे मुलं बोलवत आहे, पण ते खूप संवेदनशील आहेत. त्यांना वाटतं की नाही आपण काही का आणि अनेक तरुण पोरं आता जुडलेली आहेत. एन-एस-एसची मुलं आपल्याकडे श्रमदानाला येतात ना, 40-50 मुलं येतात. मी 1 तास त्यांच्याकडनं कामं करून घेतो. करतात स्वतः. ज्यांनी घरी कधी झाडलं नसेल, कधी निंदण केलं नसेल, म्हणजे शेतकऱ्यांची मुलं असूनही त्यांना झाडाची माहिती अशी परिस्थिती झाली. कारण शिक्षण ही प्रायोरिटी झाली. असायलाही पाहिजे. पण आपण मातीपासून फुटलेलो आहोत. तो अनुभव मला नेहमी येतोय. एम-एस-डब्ल्यूची जी मुलं आहेत, खूप मुलं आहेत इथे आणि महिन्यातून 2-3 कॉलेजची मुलं येतात, श्रमदान करतात. त्यांना वेगळा आनंद वाटतो आणि फार साहेब आम्हाला लावायची झाडं हे खूप चांगलं काम आहे. आम्हाला करायला पाहिजे. नक्कीच संवेदनशील आहे आणि त्यांच्यामध्ये ती काम करण्याची जिद्द आहे. एवढंच आहे की त्यांना एक चांगल्या मार्गाने नेण्यासाठी आपल्याला एक यंत्रणा उभी करावं लागणार आहे. आणि ती नक्कीच पुढे हे काम वेस्ट टू बेस्ट. मी माझ्या घरापासून सुरुवात केली. मी घरी बघितलं आजकाल लहान मुलं असल्यामुळे चॉकलेट, रॅपर याचे असतात. आपण तेल आणतो, त्याचे पॅकेट असतात. प्लास्टिक आणतो आपण घरी आणि बाहेर फेकलं हे सर्व मानवी होतं. मग आम्ही यावर्षी ठरवलं की नाही, आपल्या घरचं जेवढं काही ड्राय प्लास्टिक असेल, बॉटल आपल्याकडे असतात, आपण ते भरायच्या आणि आपण एक चांगला ओटा तयार करू. मी 15 दिवसाच्या आधी ऑक्सिजन पार्कमध्ये एवढे काही निसर्ग सेवक आहेत. दररोज 50-60 लोकं येतात, सिनियर आहेत, मॅच्युअर्ड आहेत, मोठ्या-मोठ्या ठिकाणी काम केलं. त्यांना अपील केली, की तुम्ही सर्व रोल मॉडेल आहात. आपल्या घरापासून सुरुवात करा आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आपले एक नारायणजी भोयर म्हणून जज होते. त्यांनी आजूबाजूचा एक कचरा आपल्या घरात 9 बॉटल एका दिवशी भरून आणल्या. म्हणजे कचरा त्या बॉटलमध्ये आणि ती बॉटल ब्रिक्ससारखं म्हणजे विटासारखा उपयोग होतो. आणि मी आव्हान केलं 5 जूनला जो जास्त बॉटल आणून देईल, स्पर्धा लागलेली आहे. आणि घरचाच कचरा. बघा म्हणजे घरचा कचरा बाहेर तुम्ही फेकला म्हणजे काय झालं व्यवस्था. म्हणजे त्या प्लास्टिक बॉटल्स असतात त्या त्यामध्ये बॉटल सगळे रॅपर वगैरे सर्व भरा आणि हां. इतकं म्हणजे तुमच्या 2-3 दिवसाचा कचरा त्या बॉटलमध्ये येतो ठासून भरल्यात आणि आम्ही आता 5 जूनला त्या ओट्याचं उद्घाटन पण करणार आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी काही मुलं आलेत ना, मुलांनी आपल्या आपल्या घरून आणलं. आज तर 22 बॉटल आल्यात आमच्याकडे. बापरे. तर आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. मी असं म्हणेल मी 30 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय. अत्यंत जबाबदारीने मी कारण काय एन-एस-एसचे लोकं बोलावतात. मी जेव्हा बोलत असताना ती कृती माझ्यापासून झाली पाहिजे. मी कुठेही गेल्यानंतर प्लास्टिक मला जरी दिलं ना, ते सहजने त्याला परत करतो, मला देऊ नको. आणि मी खरंच घेत नाही आहे. असले बॅग नसली कधी आपल्या डिकीत टाकून येतो. जरी फाईल खराब झाली असेल तरी पण प्रामाणिकपणे सांगतो, की मी प्लास्टिक आणत नाही. आपलं काय होतं की नाही घेऊन गेलं, काय फरक पडणार आहे? माझ्या एकट्याने काय फरक पडणार? पण आता आमच्याकडची टीम सर्व तयार झालेली आहे. मला आजच एक जण दिसला प्लास्टिक घेऊन राहिलाय, फोटो घ्या म्हटलं. नाही, नाही साहेब म्हणे आता आम्ही हे करू. तर हे आपण कृती करू ना, तेव्हा ती अंमलात आली पाहिजे. आणि तशी माणसं आज नाही आहे. भाषणं खूप देतील, पण घरी व्यवहार करताना पण आमच्याकडे नक्कीच अशी मंडळी तयार झालेली आहे. हे त्याचं उदाहरण आहे वेस्ट टू वेल्थ. म्हणजे जवळपास 100 बॉटल आमच्याकडे तयार झाला आणि मोठा तयार होऊन जाणार आहे. मग प्लास्टिक पर्यावरण आपण म्हणतो हा जो गंभीर विषय आहे, प्रत्येकाने आपल्यापासून सुरुवात करावी. मी असं ठरवलं की 47 टेम्परेचर जरी जात असेल, माझ्याकडे सर्व संसाधन आहे आणि आता कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वांकडे पैसा आलेला आहे. कुठेही असो जे मेहनत करतात, आपलं झाड असलं पाहिजे. आपणच तिघाड तयार करा. प्रसंगी आपलं नाव लिहा. याचा गैरफायदा बाकी घेणार नाही. कारण नगर परिषदनं म्हटलं की बा आम्ही लावले झाडं. पण तुमचं नाव राहील, तो थोडा विचार करेल. म्हणजे झाडाची संख्या मोजली पाहिजे. दरवर्षी झाडाचं काउंटिंग झालं पाहिजे. अनेक नियम आहेत त्याच्यामध्ये. आणि आव्हान केलं की प्रत्येकाने एक झाड आपलं स्वतःचं लावून घ्यायचं आहे. आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला की लग्नाचा 54वा वाढदिवस 5 झाडं लावण्यासाठी ट्रिगार्डचं त्याने योगदान देऊन दिलं. असे माझ्याकडे 55 ट्रिगार्ड आत्ता तयार आहेत या वर्षीमध्ये. लोकांमध्ये आहे. आपलंच तयार करा आणि लावा. कुठे ट्रिगार्ड आम्हाला देईल का?
झाड आम्हाला शासन दिलं, झाडाची कॉस्टच काय आहे? 50 रुपयाचं झाड आणि आपल्या घरी आपण टिगाळ तयार करू शकतो. हे सर्वांनी ठरवलं. मला वाटते हजारो झाडं लागतील. शासनाचं काय असेल ते पाहतील. यावर्षी शासनाचं टार्गेट खूप आहे. 300 करोड 2047 पर्यंत लावायचं आहे. आणि मी पण जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीमध्ये आहे, ट्री ऑथॉरिटीमध्ये आहे. आणि वर्धेमध्ये खूप चांगलं आहे की झाड तोडायचं असेल तर परवानगी घ्यावंच लागतं. झाड तोडायचं पण तर शिक्षा आहे ना, आहे. 302 ची कलम आणि आहे वर्धेमध्ये वाटतं त्याला. आपल्याकडे एक चांगला ट्रेड आहे. दर महिन्यामध्ये 30-40 अप्लिकेशन्स येतात. इव्हन ट्रिमिंग करायचं असेल, फांद्या हो. जरी तोडायचं असेल तरी ते कायद्याने गुन्हा आहे. परवानगी घेऊनच आपण ते करतो. आता 2 महिन्याच्या आधी मीटिंग झाली, आताही मीटिंग झाली. 60 अप्लिकेशन अजून पडलेले आहेत. हम्म, झाड तोडण्याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये अवेअरनिंग झाली. न विचारता कोणी झाड तोडत नाही. तोडत नाही. तर हा एक प्रकार गेल्या 10 वर्षापासून आम्ही त्यांना पुढे घेऊन चाललो आहे. आपल्याही कॉलनीमध्ये झाड कोणी तोडायची हिंमत करत नाही. त्याचं कारण असं आहे की तोडण्याआधी मात्र नियम आहेत. आजचंच नाही, त्याला कलम 1977 पण आहे ना सर, की हो. 302 ची कलम आहे त्याचा त्याला. मनुष्यवधाचा गुन्हा आहे. मनुष्यवधाचा एफ-आय-आर दायर करावं लागतं. आता एक केस झाली, 100 झाडं तोडलेत. तर पोलीसकडे आम्ही गेलो. पोलीस म्हणाला हे नाही, तर मग त्याला जी-आर पाठवला. हम्म, तेव्हा त्यांनी एफ-आय-आर दायर केला. झाड तोडल्यानंतर तोडणाराही पैसे घेतो हम्म, आणि जे लाकडं आहेत, आता तर खूप कॉस्ट वाढली कारण सिलेंडरचा अभाव आहे. हम्म. आणि तोही ते घेऊन जातो आणि प्रशासन त्याला तोडण्याचे पैसे देतो आणि तो माल घेऊन जातो. पण वर्धेमध्ये आम्ही रेस्ट्रिक्ट केलेलं आहे की खोड जर असेल ते पूर्ण स्मशान घाटामध्ये घेऊन जा. ज्या गरीब लोक असतील त्यांना फुकट तुम्ही द्या. तोडणाऱ्यांचा जो मजुरी आहे तो घेतो, तोही मजुरी घेतो आणि ते घेऊन जातो. झाड पण एक मॉडेल इथे या ठिकाणी वर्धेत तयार झालेलं आहे. मीटिंग कमिटी असते, त्याच्यामध्ये मी पण आहे. MSCBचे लोक असतात, वन विभागाचे लोक असतात. नगराध्यक्ष हा वृक्ष प्राधिकरण ज्याला म्हणतोय, त्या वृक्ष प्राधिकरण खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वृक्ष प्राधिकरण व्हायला हिंगणघाटला चालू केलेलं आहे. हम्म, म्हणजे नवीन झाडं लावण्यासोबतच जुन्या झाडाचं संरक्षण कसं आपल्या करता येईल हे वृक्ष प्राधिकरण त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या बाबतीतही लोकांमध्ये जागरूकता होणं, मला वाटतं की या माध्यमातून नक्कीच हा महत्त्वाचा विषय लोकांपर्यंत जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो. हम्म. आणि मला या ठिकाणी बोलावलं. अत्यंत हम्म. संवेदनशील हा विषय आहे. विषय लोकांपर्यंत नेण्यासाठी हम्म. मी तुमच्या सर्व युनिटचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. हम्म. तुम्ही आज वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन इथे केलं आमच्या दर्शकांना आणि आम्हाला सुद्धा, त्याबद्दल आपले खूप खूप तुम्ही धन्यवाद. पण अपॉर्च्युनिटी दिली. हाँ. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।